झी 24 तास एक पाऊल पुढे। एमपीएससीच्या गोंधळामुळे गेल्या 2 दिवसांपासून मनस्ताप सहन करणाऱ्या पुण्यामधल्या विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वेबसाईट क्रॅश झाल्यानंतर 2 दिवस विद्यार्थ्यांमध्ये अतिशय चिंतेचं वातावरण होतं। विद्यार्थ्यांमध्ये साशंकता होती की परीक्षा होणार, ठरलेल्या वेळेत होणार की ती पुढे ढकलली जाणार। परंतु आज लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे की परीक्षा पुढे ढकलली जाईल। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक थोडंफार दिलासेचं वातावरण आहे, थोडाफार आनंद झाला आहे विद्यार्थ्यांना। आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांना विचारूयात। काय सांगाल तुम्ही? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आता पुढे ढकललेली आहे आणि ही जी वेबसाईट क्रॅश झाली होती त्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले या सगळ्यातून? जी परीक्षा समोर गेली ते तर म्हणजे चांगलं झालेलं आहे की परीक्षा समोर गेलेली, पण ह्याच्यामध्ये झालेला जो गोंधळ आहे आणि जो काही म्हणजे त्यांच्याकडून डाटा मिसमॅनेजमेंट झालेला आहे, डाटा करप्ट झालेला आहे, त्याचं एक बॅकअप असायला हवं होतं। आणि म्हणजे त्यांच्याकडून झालेला हा गोंधळच आहे, त्यांची चूकच आहे सगळ्यात मोठी। आणि त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट ही सांगेल की आत्ता म्हणजे जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आत्तापर्यंत फक्त 1.5 लाख विद्यार्थ्यांचे फॉर्म सबमिट झालेले आहेत आणि अजून 2 लाख विद्यार्थ्यांचे फॉर्म सबमिट व्हायचे राहिलेत। त्यामध्ये आत्ता फॉर्म जर आपण प्रोफाईल अपडेट करायला गेलात तर तुम्हाला प्रोफाईल अपडेट आत्ता पण होत नाही आहेत। म्हणजे अजून पण त्याच्यावर काही कुणाची दखल घेतली नाही आणि काही म्हणजे कामकाज चांगलं चालू आहे असं काही म्हणता येणार नाही। पाठीमागचे 2 दिवस खूपच भयानक होते। काही अभ्यास झालेला नाही, मुलांचा पूर्ण टेम्पो डिस्टर्ब झालेला आहे। 2 महिन्यापासून आम्ही फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत होतो, पण पाठीमागच्या 2 दिवसात त्यांनी जो अचानक निर्णय दिला, जे नाट्य घडलं पाठीमागच्या 2 दिवसात, ते खरंच खूप लाजिरवाणं होतं की महाराष्ट्रासारख्या अशा प्रगत राज्यात अशा प्रकारचं लोकसेवा आयोग आहे आणि असे किती वेळेस तुम्ही करणार, किती चुका माफ करायच्या तुमच्या दरवेळेस। आणि हा पण जो निर्णय घेतलेला आहे ते की एक्झाम पोस्टपोन होणार आहे, किती दिवसात हे पण निश्चित आणखीन केलेलं नाही। आणि हा जो निर्णय घेतलेला आहे तो विद्यार्थ्यांच्या हितासाठी नाही असं मला वाटतं। ते फक्त त्यांच्या नाकर्तेपणामुळे त्यांनी घेतलं आहे, कारण त्यांची आणखीन ते वेबसाईट आणखीन काम करत नाही, त्याच्यामुळे त्यांना विलाजाने हे डिसिजन त्यांनी घेतलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।